नमस्कार. आज आपण 7 ऑगस्ट 2025च्या त्या बातमीवर बोलणार आहोत. राहुल गांधींनी जे मतचोरीचे आरोप केलेत ना. हो, ज्याला त्यांनी राजकीय ॲटम बॉम्ब असं म्हटलं होतं. खूप गाजलं ते प्रकरण. अगदी. आणि हे आरोप मुख्यत्वे बेंगलुरूमधल्या महादेवपुरा मतदारसंघाशी संबंधित आहेत. मतदार यादीत म्हणे खूप गडबड आहे. हो, आणि यामुळे अर्थातच आपल्या निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. आपण आज मतचोरीचे आरोप, लोकशाही पुढील आव्हान या विश्लेषणाच्या आधारे जरा खोलात जाऊया. म्हणजे हे आरोप नेमके काय आहेत, काय पुरावे दिलेत, निवडणूक आयोगाने काय म्हटलंय आणि याचे आपल्या लोकशाहीवर काय परिणाम होऊ शकतात हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. बरोबर. तर मूळ आरोप काय आहे? महादेवपुरामध्ये किती 1 लाखाच्या वर. हो, 1,25,000हून अधिक नोंदींमध्ये अनियमितता असल्याचा दावा आहे. म्हणजे विचार करा. म्हणजे नेमकं काय, कशा प्रकारची अनियमितता? त्यात असं म्हटलंय की एकाच कत्त्यावर डझनभर मतदार आहेत. काही पत्ते तर अस्तित्वातच नाहीत म्हणे. अच्छा. हो, आणि डुप्लिकेट मतदार म्हणजे एकाच व्यक्तीचं नाव अनेक ठिकाणी, मृत व्यक्तींची नावं अजून यादीत असणं, आणि तो जो फॉर्म 6 असतो ना नवीन नोंदणीसाठी, त्याचाही गैरवापर झाल्याचा आरोप आहे. आणि गंमत म्हणजे हे फक्त एका मतदान संघापुरतं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हे देशभर पसरलेलं असू शकतं असं? बापरे, असा त्यांचा दावा आहे. यासाठी काँग्रेस समर्थित एका स्वतंत्र टीमने म्हणे 6 महिने अभ्यास केला. 6 महिने? हो, आणि त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI वापरून याद्या तपासल्या. AI? कसं काय? म्हणजे AI अल्गोरिदम्स वापरून पत्त्यांची पडताळणी केली, घरांच्या जागा नकाशांवरून तपासल्या, मतदारांचे फोटो, त्याची क्वालिटी किंवा त्यात साम्य आहे का हे बघितलं. बरं. आणि यात अजून एक मुद्दा आहे की काही ठिकाणी जेव्हा CCTV फुटेज मागितलं तेव्हा ते 45 दिवसानंतर नष्ट केल्याचा आरोपही त्यांनी आयोगावर केलाय. अच्छा. हे सगळं ऐकून तर प्रकरण खूपच गंभीर वाटतंय. मग निवडणूक आयोगाने काय भूमिका घेतली यावर? आयोगाने हे आरोप फेटाळून लावलेत. कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना थेट आव्हान दिले की शपथपत्रावर ठोस पुरावे सादर करा. शपथपत्रावर? हो, म्हणजे फक्त आरोप नकोत. कॉन्क्रीट मतदाराचं नाव, यादीतला भाग क्रमांक, अनुक्रमांक असे नेमके तपशील द्यायला सांगितलेत. आणि पुरावे नाही दिले किंवा खोटे दिले तर मग कारवाईचा इशारा दिलाय. जो नवीन कायदा आहे ना, भारतीय न्याय संहिता 2023, त्या अंतर्गत कायदेशीर कारवाई होऊ शकते असं स्पष्ट केलंय. म्हणजे आयोगाने हे आरोप पूर्णपणे नाकारलेत आणि याला निवडणूक प्रक्रियेवरचा हल्ला म्हटले. अगदी. पण दुसरीकडे काँग्रेसचं म्हणणं आहे की त्यांनी पुरावे दिलेत पण आयोगाकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी तर महाराष्ट्र, हरियाणा इथेही असेच फेरफार झाल्याचा दावा केलाय. त्यामुळे आता पारदर्शकतेची मागणी वाढणारच. बरोबर. आता मागणी होतीये की मशीन रिडेबल मतदार याद्या सगळ्यांना उपलब्ध करा, म्हणजे त्या तपासता येतील. हो, म्हणजे विश्लेषण सोपं होईल. आणि CCTV फुटेज सार्वजनिक करा, गरज वाटल्यास प्रत्यक्ष पडताळणी करा, अशा मागण्या आहेत. काँग्रेसने तर इंडिया ब्लॉकला पण एकत्र येण्याचं आवाहन केलंय या मुद्द्यावर. याचे राजकीय पडसाद तर उमटले असतीलच ना? हो, नक्कीच. आंदोलनं झाली, काही नेत्यांना अटक झाली. काँग्रेस पक्षातही यावरून मतभेद असल्याचं ऐकवीत आलं. आणि निवडणूक आयोग, सत्ताधारी पक्ष यांच्यावर पक्षपातीपणाचे आरोप पुन्हा एकदा जोर धरायला लागलेत. म्हणजे हे फक्त आरोप प्रत्यारोप नाहीत? नाही, अजिबात नाही. कारण मतदार यादीतल्या अशा फेरफारांचे आरोप थेट निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. हे आपल्या लोकशाहीचा बेसवरच हल्ला करण्यासारखं आहे. खरंय. आणि खरं तर EVM पेक्षा मतदार यादीतला घोळ शोधणं आणि सिद्ध करणं जास्त किचकट असू शकतं. त्यामुळे लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच एका पारदर्शक, तंत्रज्ञानावर आधारित पण सहज तपासता येईल अशा सिस्टीमची गरज आहे, हे यातून पुन्हा स्पष्ट होतंय. म्हणजे एकीकडे लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे गंभीर आरोप आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाची ठोस कायदेशीर पुराव्यांची मागणी, असा एक पेच निर्माण झालाय. हो, आणि या पेच प्रसंगाचा सर्वात मोठा परिणाम होतो तो लोकांच्या विश्वासावर. मतदार यादीत गडबड झाली किंवा तसा संशय जरी वाढला तरी लोकशाहीची मुळं कमकुवत होतात. त्यामुळे पारदर्शक आणि विश्वासार्ह पडताळणीची गरज किती आहे हेच यातून अधोरेखित होतं. या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात राहतोच की अशा गंभीर आरोपांमध्ये जिथे लोकशाहीची विश्वासार्हता पणाला लागली आहे तिथे सत्य शोधण्यासाठी पुराव्यांची खरी जबाबदारी कोणाची? आरोप करणाऱ्यांची की निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेची, जिचं कामच निष्पक्ष निवडणुका घेणं आहे? यावर विचार करायला हवा.